बालमित्रांनो, आज आपण एक गोष्ट शिकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे केवढा हा गोंगाट. शृंगेरी श्रीनिवास हा शेतकरी एकदा आपल्या सर्वात चांगल्या गायी घेऊन गुरांच्या प्रदर्शनाला निघाला होता. त्याच्या गावाजवळ जो राष्ट्रीय महामार्ग नव्याने झाला होता त्यावरून तो चालला होता. त्या मोठ्या रस्त्यावरून कितीतरी मोटारगाड्या आणि ट्रक धावत होते. प्रत्येक गाडीचा ड्रायव्हर पॉ पॉ पी पी प्या प्या असा जोरजोरात आवाज करत हॉर्न वाजवत होता. गायींना तो आवाज मुळीच आवडला नाही. त्यांनी परत घरांकडे पावलं वळवली. त्यांना पुढे नेणं शृंगेरी श्रीनिवासला शक्यच नव्हतं. त्यानं जोरजोरात हात हलवून ड्रायव्हर मंडळींना हॉर्नचा तो कर्कश आवाज थांबवा असं सांगितलं, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याला पाहून त्यांनी आणखी जोरजोरात हॉर्न वाजवले. तो हॉर्नचा आवाज त्याच्या अगदी डोक्यातच गेला. बराच काळ तो तसाच डोक्यात राहिला. त्या दिवशी त्यांचं सगळंच बिनसलं. तो सरळ गायीनं घेऊन परत आपल्या घरी गेला. हम्मा! गायी पुन्हा गोठ्यात आल्यावर एकदम खुश झाल्या. पण त्याच्या डोक्यातून काही केल्या तो आवाज गेला नाही. पॉ पॉ पी पी प्या प्या नवशिक्या बँडवाल्यांच्या बेसुऱ्या बँडसारखा तो त्याच्या डोक्यात थैमान घालत होता. त्याच्या भोवतालचे इतरही आवाज आता त्या बँडमध्ये सामील झाले. अगदी रोजचे नेहमीचे आवाजही शृंगेरी श्रीनिवासला अचानक कर्कश ऐकू येऊ लागले. बेडकाचं डराव त्याला गोंगाटासारखं वाटू लागलं. रातकिड्यांची नेहमीची किरकिर त्याच्या कानाला कर्कश वाटू लागली. घुघू करणाऱ्या घुबडांना दूर पिटाळून लावावं असं त्याला वाटू लागलं. पहाटे 4 वाजता कोकिळ पक्ष्याचा आवाज कानावर पडल्यानंतर तो त्यांच्यावर वैतागला. पहाटे 5ला नेहमीप्रमाणे गायी हंबरू लागल्या तेव्हा त्यांचाही त्याला राग आला. आणि त्या चोंबड्या कोंबड्याला पहाटे गजराच्या घड्याळाप्रमाणे आरवायला कुणी सांगितलं? आणि तो मूर्ख वाघ, बस झाली त्याची ती डरकाळी. बिचारा शृंगेरी श्रीनिवास, त्याचे कान अगदी किटून गेले. शांतता हवी म्हणून तो अगदी वेडा झाला. मुलं मोठ्याने बोलली म्हणून तो त्यांच्या अंगावर जोरात ओरडला. प्रेशर कुकरच्या त्यामागून शिट्ट्या सुरू झाल्यावर त्यानं पार्वती अम्माकडे डोळे वटारून पाहिलं. शृंगेरी श्रीनिवास, त्याला हवी होती फक्त शांतता. घरातला प्रत्येकजण त्याला शांतता मिळावी म्हणून धडपडत होता. पार्वती अम्मानं मुलांच्या अंगावर खेकसणं बंदच करून टाकलं. मुलंही अजिबात आवाज न करणाऱ्या मऊ चेंडूनं क्रिकेट खेळू लागली. गायीनेही हंबरणं बंदच करून टाकलं. किरकिर किरणारे रातकिडे आणि ओरडणारी घुबडं तर दुसऱ्याच गावाला पळून गेली. एवढं कशाला? वाघानं सुद्धा डरकाळी फोडणं बंद करून टाकलं. पण तरीही शृंगेरी श्रीनिवासला काही गोड वाटेना. प्रत्येकजण शांत राहण्यासाठी म्हणून जो गोंगाट करत होता तो त्याच्या कानावर आदळतच होता. एका सकाळी तो म्हणाला, मी इथून दूरच जातो कसा? पार्वती अम्मा म्हणाली, अहो थांबा, कुठं मिळणार शांतता तुम्हाला? शृंगेरी श्रीनिवासनं तिच्याकडे आठ्या घालून पाहिलं आणि तो गावापासून दूर निघाला. लवकरच तो नव्या गावाच्या जवळ आला. त्या कर्णकर्कश गावात गोंगाट करणारी माणसं त्याला दिसली.
त्याच्या जवळून एक माणूस जात होता. त्याच्या कानातून वायर लोंबत होत्या. शृंगेरी श्रीनिवासला टिंग डिंग टिंग डिंग असं संगीत ऐकू आलं. तो माणूस विलक्षण आनंदात दिसत होता. जवळचे ट्रक जोरजोरात हॉर्न वाजवत होते हे त्याच्या गावीही नव्हतं. हे काय? शृंगेरीनं त्या माणसाला विचारलं. हे माझे हेडफोन आहेत. त्यातून कसा आवाज ऐकू येतो हे ऐकायचं आहे का? असं विचारताच त्यानं ते हेडफोन त्याच्या कानावर चढवले. वा वा, फक्त टिंग डिंग टिंग डिंग हॉर्नचा आवाज गायब. अगदी हेच हवं होतं मला, शृंगेरी म्हणाला. शृंगेरी श्रीनिवास गावात गेला. त्यानं चांगल्यापैकी हेडफोन खरेदी केला आणि तो आपल्या कानावर ठेवला. हुश, आता गोंगाट एकदम बंद. नवा हेडफोन घेऊन तो त्याच्या खेड्यात परत आला. त्याला बघून त्याच्या बायकोला आनंद झाला. शृंगेरी श्रीनिवास तिच्याकडे पाहून तोंडभर हसला. त्याच्या मुलांनी हेडफोन लावायला त्याला मदत केली आणि छान आनंदी संगीत त्याला लावून दिलं. आता शृंगेरी श्रीनिवासला मोटारगाड्यांचा किंवा बेडकांचा खूप राग आला तर तो सरळ हेडफोन कानाला लावतो आणि शांतता ऐकतो किंवा तो चांगलं संगीत ऐकतो. आता त्याच्या खेड्यात गायी पुन्हा हंबरायला लागल्या आहेत. कोकिळ पक्षी परत आलेत. बेडूक डराव डराव करू लागले आहेत आणि रातकिड्यांची किरकिर परत सुरू झालेली आहे. पण रस्त्यावरच्या मोटारगाड्या मात्र तसाच कर्कश आवाज करत आहेत. पॉ पॉ, पी पी, प्या प्या. किती नकोसा वाटतो हा आवाज. शृंगेरी श्रीनिवासला त्याच्या गायी घेऊन पुन्हा गुरांच्या प्रदर्शनाला जायचं आहे. पण कशा न्यायच्या त्या? त्यांना हेडफोनला घालावेत का? मुलांनो, गोष्ट आवडली का? धन्यवाद.